रेणनगर येथील घरकुलांच्या हस्तांतरण सोहळ्यास तमाम सोलापूरकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन माजी आमदार नरसई आडम यांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या सभेस उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती SP शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. मंदिरे आणि प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतेसंदर्भात पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद देत आमदार विजयकुमार देशमुख आणि मान्यवर नेतेगणांनी स्वच्छता मोहीम राबवली. अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी होडगी येथील श्री साई मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनानं खास 15 विशेष गाड्यांची व्यवस्था केली असून पुण्याहून या रेल्वे धावतील. पंतप्रधानांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या घोंचू मोदी या शब्दाला माजी खासदार अमर साबळे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत खरपूस समाचार घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नगरेश्वर मंदिरात प्रथा परंपरेनुसार जंबेलीचा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. नवनिर्मित पर्यटन स्थळांच्या प्रसिद्धीसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची गरज आहे असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. रेशन दुकानदार आणि कार्डधारकांची छळवणूक पिळवणूक केल्यास दुकानाचं लायसन्स रद्द करण्यात येईल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. राज्यात आज तागायत 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून या सर्वांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाच्या मुख्य सचिवांनी काढले. राष्ट्रीय गुरव समाज महासंघातर्फे रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी राज्यस्तरीय गुरव समाज वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर जाहीर काजी यांचा शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी एम्पी थिएटर इथं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचं सोन्याचं गंठण चोरट्यांनी लांबवलं. या संदर्भात पंढरपूरचे पोलीस अधिक तपास करत आहेत. उलटं बोलण्याच्या कारणावरून 5 ते 6 जणांनी एका युवकास चाकू आणि लोखंडी चेननं हल्ला केला. पोरामणी मार्गावर ही घटना घडली.